विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. मी प्राध्यापक शेट एम एन. सर्वप्रथम SSGM महाविद्यालयामध्ये आपणा सर्वांचे मी सहर्ष स्वागत करतोय. विद्यार्थी मित्रांनो, आपण कधी स्वप्नात देखील असा विचार केला नव्हता की आपल्याला महाविद्यालयाचं जे व्याख्यान असेल, लेक्चर असेल, हे घरी बसून असं ऑनलाईन पद्धतीने कधीतरी बघावं लागेल. परंतु ही जी कोविडसारखी नैसर्गिक आपत्ती या सर्व विश्वावरती आलेली आहे, या आपत्तीचा आपण सर्वच समर्थपणे सामना करत आहोत आणि याच्यामध्ये आपल्याला यश मिळेल हे शाश्वत आहे. मात्र थोडीशी काळजी घेणं आवश्यक आहे. त्या अनुषंगानेच आपण काळजी घेऊनच हे व्हिडिओ लेक्चर SSGM महाविद्यालयामार्फत चालू केलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपला जो विषय आहे तो बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी हा विषय आपल्याला शिकायचा आहे. तर वाणिज्य शाखेमध्ये प्रवेश घेतल्यानंतर सर्वच विद्यार्थ्यांची जी एक्साइटमेंट असते, जी उत्सुकता असते, ह्या विषयाप्रती थोडीशी जास्त असते. ज्यावेळेस आपण वाणिज्य शाखेला प्रवेश घेतो त्यावेळेस निश्चितपणे आपल्याला CS, CA, बँक मॅनेजर, फायनान्स मॅनेजर यासारख्या पदांचं आपण स्वप्न बघतो किंवा बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं टार्गेट असतं की आपल्याला एक उत्कृष्ट व्यावसायिक व्हायचं आहे, बिझनेसमॅन व्हायचं आहे. तर ह्या अनुषंगाने वाणिज्य शाखेमध्ये सगळेच विषय महत्त्वाचे आहेत, मात्र अकाउंटन्सीला थोडंसं वेगळं असं महत्त्व वाणिज्य शाखेमध्ये आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या विषयाला आपण प्रत्यक्षात सुरुवात करण्या अगोदर थोडंसं वाणिज्य म्हणजे काय याची आपण थोडीशी ओळख करून घेणार आहोत. तर वाणिज्य शाखेला प्रवेश घेतल्यानंतर आपल्याला सहजच प्रश्न पडू शकतो किंवा कोणी एखादा आपल्याला विचारू शकतो की वाणिज्य म्हणजे काय, व्हॉट डू मीन बाय कॉमर्स, कशाला वाणिज्य म्हणायचं. तर त्याची थोडीशी व्याख्या, त्याचा अर्थ आपल्याला सांगता यायला पाहिजे आणि आपल्याला तो माहिती असला पाहिजे. यासाठी आपण थोडीशी एक धावती वाणिज्याची व्याख्या किंवा वाणिज्य म्हणजे काय हे आपण आज समजून घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, वाणिज्याचे दोन भाग पडतात: व्यापार आणि व्यापाराची अनुषंगिक साधने, ट्रेड आणि एक्झिलरीज ऑफ ट्रेड, व्यापार आणि व्यापाराला मदत करणारी संसाधने. तर सर्वप्रथम आपण व्यापार म्हणजे काय हे समजून घेऊयात. तर व्यापार म्हणजे काय याचा सरळ साधा आणि सोपा अर्थ आपल्याला सांगता येईल की वस्तूंची खरेदी आणि विक्री म्हणजे व्यापार. खरेदी केलेल्या वस्तू नफा मिळवून पुनर्विक्री करणे याला आपण व्यापार म्हणू शकतो. ट्रेड ह्या व्यापाराचे दोन भाग पडतात, दोन विभाग पडतात. तर याच्यामध्ये दोन विभाग ज्यावेळेस आपण बघू व्यापाराचे दोन विभाग, त्यावेळेस देशी व्यापार आणि विदेशी व्यापार असे दोन भाग व्यापाराचे पडतात. तर देशी व्यापारामध्ये घाऊक व्यापार आणि किरकोळ व्यापार हे दोन व्यापाराचे प्रकार आहेत. घाऊक व्यापार म्हणजे मोठ्या प्रमाणात वस्तूची खरेदी करणे आणि मोठ्या प्रमाणात त्या वस्तूंची विक्री करणे. किरकोळ व्यापार छोट्या प्रमाणात वस्तूची खरेदी करणे आणि ती प्रत्यक्षात उपभोक्ता म्हणजे ग्राहकांना त्या वस्तूंची विक्री करणे. किरकोळ व्यापारी हा घाऊक व्यापाऱ्याकडून वस्तूची खरेदी करतो आणि प्रत्यक्षात उपभोक्त्याला म्हणजे ग्राहकाला त्या वस्तू विकतो. तर घाऊक व्यापारी हा जो असतो तो उत्पादकाकडून वस्तू खरेदी करतो आणि त्या वस्तू किरकोळ व्यापाऱ्यांना विकतो. असे देशी व्यापारामध्ये घाऊक व्यापार आणि किरकोळ व्यापार दोन व्यापाराचे प्रकार आहेत. दुसरा जो घटक आहे व्यापाराचा तो आहे विदेशी व्यापार. विदेशी व्यापारामध्ये आयात, निर्यात आणि पुनर्निर्यात असे तीन विदेशी व्यापारामध्ये घटक आहेत. तर आयात म्हणजे दुसऱ्या देशात वस्तूची खरेदी करून त्या वस्तू आपल्या देशात आणणे. निर्यात आपल्या देशामध्ये उत्पादित केलेल्या, आपल्या देशामध्ये प्रोडक्शन केलेल्या वस्तू दुसऱ्या देशामध्ये विक्री करणे, दुसऱ्या देशाला त्या वस्तू पाठवणे. आणि पुनर्निर्यात हा जो विदेशी व्यापाराचा तिसरा प्रकार आहे. पुनर्निर्यात म्हणजे एका देशातून वस्तू खरेदी करून आपल्या देशात आणणे, त्या वस्तूवरती काही प्रक्रिया करणे किंवा प्रक्रिया न करताच त्या वस्तू दुसऱ्या देशाला विकणे.
म्हणजे आपण फक्त मध्यस्थाची भूमिका या ठिकाणी बजावतो. एका देशातून वस्तू खरेदी करून आपल्या देशात आणायची आणि तीच वस्तू दुसऱ्या देशाला विकायची. हा झाला विदेशी व्यापाराचे 3 प्रकार. मग व्यापार म्हणजे काय आपण समजावून घेतलं. देशी व्यापार, विदेशी व्यापार. त्यानंतर आता व्यापाराची अनुषंगिक साधने, वाणिज्याची दुसरी बाजू. सॉरी. तर व्यापाराला मदत करणारी कोणकोणती संसाधने आहेत, तर त्याच्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला सांगता येईल की वाहतूक. व्यापार करत असताना वाहतूक महत्त्वाची असते. मग कच्चा माल कारखान्यापर्यंत आणणे किंवा कारखान्यात उत्पादित केलेला पक्का माल बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी पाठवणे, यासाठी वाहतूक महत्त्वाची असते. त्यानंतर गोदामे. कच्चा माल ठेवण्यासाठी असेल किंवा आपण प्रोडक्शन केलेला, प्रक्रिया केलेला पक्का माल असेल, हे ठेवण्यासाठी जी सुविधा असते त्याला गोदामे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, गोदामांना व्यापारामध्ये, वाणिज्यामध्ये खूप महत्त्व आहे. का आहे? तर एखाद्या वस्तूला ज्यावेळेस मागणी नसेल त्यावेळेस त्या वस्तू गोदामामध्ये साठवून ठेवता येतात. किंवा काही वस्तू अशा असतात की ज्यांचं उत्पादन वर्षभर चालू असतं, मात्र बाजारपेठेमध्ये मागणी एका विशिष्ट कालखंडात असते. अशा वस्तूंना आपल्याला गोदामामध्ये सुरक्षितपणे साठवून ठेवावे लागतात. किंवा काही अशाही वस्तू असतात की एका विशिष्ट पिरियडमध्ये, एका विशिष्ट कालखंडामध्ये त्या उत्पादित होतात, मात्र त्यांची मागणी वर्षभर बाजारपेठेमध्ये असते. अशा वस्तू गोदामामध्ये ठेवल्या जातात. मग यांची उदाहरणं काय सांगता येतील? उदाहरणार्थ गहू एका विशिष्ट कालखंडामध्ये तो उत्पादित होतो, मात्र वर्षभर त्याची गरज असते. अशा वस्तू गोदामामध्ये साठवल्या जातात. रेनकोट असेल, छत्री असेल, या वस्तूची मागणी फक्त पावसाळ्यामध्ये असते, मात्र उत्पादन तर वर्षभर चालू असतं. या वस्तू गोदामामध्ये ठेवल्या जातात. त्यामुळे व्यापाराला नफा मिळवण्यासाठी गोदाम महत्त्वाची भूमिका बजावतात. व्यापार अनुषंगिक संसाधनामध्ये तिसरा घटक आहे विमा, इन्शुरन्स. कोणताही व्यापारी ज्यावेळेस व्यापार करत असतो त्यावेळेस तो मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी गुंतवणूक करतो. एखादा उद्योजक असेल, तो कारखान्यामध्ये, कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट करतो. उद्योजक ज्यावेळेस मोठी गुंतवणूक करतो त्यावेळेस त्याने त्या व्यवसायात मोठा धोका पत्करलेला असतो. या धोक्यापासून काहीतरी आर्थिक संरक्षण मिळावं अशी भावना प्रत्येकाची असते. मग हे आर्थिक संरक्षण मिळवून देण्याचं काम विमा कंपनी करते. एक विशिष्ट रक्कम विम्याच्या हप्त्याच्या स्वरूपात विमा कंपनीला दिली जाते आणि त्याच्या बदल्यात विमा कंपनी होणारी नुकसान भरपाई करून देण्याची हमी देते, शाश्वती देते. त्यामुळे व्यापाऱ्याला मोठ्या प्रमाणात धोका पत्करण्यामध्ये कुठलाही संकोच वाटत नाही. विमा असल्यामुळे व्यापारी मोठ्या प्रमाणात धोका पत्करून व्यापार करू शकतो. चौथा घटक आहे बँक. उद्योजकाला, व्यापाऱ्याला व्यवसाय करण्यासाठी कर्जाची जर गरज असेल तर हे कर्ज पुरवठा करण्याचं काम बँक करते. त्यासोबतच व्यापार करत असताना अनेक प्रकारच्या सुविधा बँक देत असते. मनी ट्रान्सफर असेल, एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पैसे पाठवणे असेल, बँकमध्ये उद्योजकाचं चालू खातं उघडणे असेल, चेक किंवा डी डी सारख्या सुविधा असतील, विदेशी चलन असेल, यासारख्या अनेक सुविधा बँक व्यापाऱ्याला देत असते. वचन चिठ्ठी असेल, यासारख्या सुविधा बँक देत असते. पुढचा घटक आहे व्यापाराला मदत करणारा, तो म्हणजे जाहिरात, प्रसिद्धी. विद्यार्थी मित्रांनो, आपण आज जाहिरातीचं वलय बघतो की बाजारपेठेमध्ये ज्या वस्तूची चांगल्या प्रकारे जाहिरात होत असेल त्या वस्तूला मागणी देखील तितक्याच चांगल्या प्रकारे येत असते. त्यामुळे उद्योजकाला बाजारपेठेमध्ये आपल्या वस्तूला नावलौकिक मिळवून देण्यासाठी जाहिरात करणं फार महत्त्वाचं असतं. जितक्या जास्त लोकांपर्यंत वस्तूची जाहिरात पोहोचेल तितक्याच त्या वस्तूची विक्री वाढत असते. त्यामुळे व्यापाराला मदत करणारा हा देखील एक महत्त्वाचा घटक आहे. त्यानंतर व्यापारी अभिकर्ते आहेत. व्यापारी अभिकर्ते म्हणजेच व्यापाराला मदत करणारी वेगवेगळी व्यक्ती ज्या आहेत. मग त्याच्यामध्ये घाऊक व्यापारी आहे, किरकोळ व्यापारी आहे, दलाल आहेत, आडते आहेत, यासारखे जे लोक आहेत
हे व्यापारी अभिकर्ते म्हणून काम करत असतात, यांची देखील उद्योजकाला आवश्यकता असते. शेवटचा जो व्यापाऱ्याला किंवा उद्योजकाला मदत करणारा घटक आहे तो आहे संदेशवहन. व्यापार करत असताना आज आपण बघतो की संपूर्ण विश्व एक बाजारपेठ बनलेली आहे. ही बाजारपेठ का बनली असं आपण का म्हणतो, तर वाहतूक असेल, दळणवळण असेल, या सर्वांच्या चांगल्या प्रकारे आता सुविधा निर्माण झालेल्या आहेत. एका देशातील व्यापारी दुसऱ्या देशातील व्यापाऱ्याबरोबर क्षणार्धात संपर्क करू शकतो. तर ही जी संपर्क करण्याची जी वेगवेगळी संसाधने आहेत, ही संदेशवहनाची साधने, याच्यामुळे दोन व्यापारी एकमेकांबरोबर संपर्क करू शकतात आणि सहजासहजी जागतिक व्यापार करू शकतात. तर मित्रांनो, आपण ही जी धावती ओळख करून घेतलेली आहे की व्यापार आणि व्यापाराची अनुषंगिक साधने यांना एकत्रितरित्या वाणिज्य असे म्हणतात. तर आपल्याला वाणिज्याची ओळख व्हावी यासाठी आपण ही थोडीशी माहिती घेतली. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे वळणार आहोत. आपला विषय आहे बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी. मित्रांनो, या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला या विषयाची थोडीशी माहिती हवी आहे, झाली पाहिजे की बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी म्हणजे काय. तर मित्रांनो, हा विषय जो आहे तो इंग्रजी माध्यमातून आपल्याला शिकायचा आहे. मात्र बऱ्याचशा विद्यार्थ्यांना, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंग्रजी म्हटलं की थोडासा कठीण विषय वाटतो. त्यानंतर दुसरा विषय म्हणजे थोडा कठीण वाटणारा विषय आपल्याला आहे तो म्हणजे मॅथमॅटिक्स. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना इंग्रजीची आणि गणिताची, मॅथची थोडीशी मनामध्ये भीती असते. आणि ज्यावेळेस आपण बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयाकडे बघतो त्यावेळेस हा विषय आपल्याला इंग्रजीमधून दिसतो. दुसरी बाब, ह्या विषयामध्ये मॅथमॅटिक्स इन्व्हॉल्व असलेलं दिसतं. मग अगोदरच जर ह्या दोन विषयांची भीती काही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असेल आणि ज्यावेळेस आपण बुक कीपिंग अँड अकाउंटन्सीकडे बघतो त्यावेळेस तर या ठिकाणी या दोन विषयांनी केलेली युती आपल्याला दृष्टिक्षेपात पडते. इंग्रजी आहे आणि मॅथही आहे. मग बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये सुरुवातीलाच या विषयाबद्दल थोडीशी भीती येते. मात्र मित्रांनो, या विषयाची भीती बाळगण्याचं बिलकुल काहीही कारण नाही. यामध्ये इंग्रजी लँग्वेज आपल्याला जरी असेल तरी देखील अत्यंत सोप्या पद्धतीची या ठिकाणी इंग्रजी भाषा वापरण्यात आलेली आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला जे मॅथमॅटिक्स दिसत असेल तर मित्रांनो, तुम्हाला बेरीज करता येत असेल, ज्यांना बेरीज करता येते त्यांना अकाउंटमधलं मॅथ येत आहे. बेरजे व्यतिरिक्त याच्यामध्ये मॅथमॅटिक्सचं काहीही नाही आहे. सुरुवातीला थोडंसं आपण बेसिक्सकडे जर चांगलं लक्ष दिलं तर अत्यंत सोपा हा विषय आहे आणि आउट ऑफ मार्क्स मिळवण्यासाठी, पैकीचे पैकी मार्क्स मिळवण्यासाठी अत्यंत चांगला हा विषय आहे. मग ह्या विषयाला सुरुवात आपण करणार आहोत. तर बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी ह्या विषयामध्ये दोन विभाग आहेत. आता बुक कीपिंग म्हणजे संकलन करून ठेवणे, पुस्तकांचा संचय करणे. मग आता अकाउंटमध्ये कसला संचय करायचा, तर मित्रांनो, दैनंदिन व्यवहार करत असताना अनेक प्रकारचे डॉक्युमेंट्स तयार होत असतात. खरेदी विक्री असेल किंवा काही उत्पादन केलेलं असेल, कुणाची काही सॅलरी, पगार दिला असेल, वेजेस दिले असतील, जाहिरातीचा खर्च केला असेल, बँकमध्ये खातं उघडलं असेल, मजुराची मजुरी दिली असेल, विम्याचा हप्ता भरला असेल, तर हे जे खर्च आहेत हे खर्च होताना काही डॉक्युमेंट तयार होतात मित्रांनो, बिल्स तयार होतात, बँकेचा चेक असेल, यासारखी ही जी डॉक्युमेंट आहेत ती संचयित करून ठेवणे, वेगवेगळी बिल फायलिंग करून ठेवणे, जपून ठेवणे, साठवून ठेवणे म्हणजे बुक कीपिंग होय. मग ही जी डॉक्युमेंट आपण साठवून ठेवलेली आहेत याला बुक कीपिंग म्हणायचं. आणि या साठवून ठेवलेल्या डॉक्युमेंटवरती योग्य प्रोसेस करणे, योग्य आकडेवारी करून त्याची नोंद ठेवणे म्हणजे अकाउंटन्सी होय. अशी दोन विभागामध्ये आपल्याला बुक कीपिंग अँड अकाउंटन्सीचा अभ्यास करायचा आहे. तर मित्रांनो, ह्या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी काही एक
नवीन शब्द आपल्या अभ्यासक्रमामध्ये आता येणार आहेत. अकाउंटचा अभ्यास करताना ही जी नवीन शब्द आपल्याला दिसणार आहेत इंग्रजीमधील, याचा थोडासा आपल्याला अर्थ माहिती असला पाहिजे, त्याचं थोडंसं स्पेलिंग्स त्याची आपल्याला माहिती असली पाहिजे. तर सुरुवातीलाच आपण कॉमर्स म्हणजे काय, वाणिज्य म्हणजे काय समजावून घेतलं तर कॉमर्स, COMMERCE, कॉमर्स, कॉमर्स म्हणजे काय, वाणिज्य, व्यापार. कॉमर्सचा अर्थ होतो वाणिज्य. पुढे आहे दुसरा शब्द बुक किपिंग. बुक किपिंग म्हणजे पुस्तक पालन, लेखापालन. व्यापार करत असताना, व्यवसाय करत असताना जे काही डॉक्युमेंट, कागदपत्र तयार होतात, हे सगळे व्यवस्थित फायलिंग करून ठेवणे, त्याचं पालन करणे, ती जपून ठेवणे म्हणजे बुक किपिंग होय, पुस्तक पालन, लेखापालन. त्यानंतर तिसरा शब्द आहे अकाउंटन्सी. अकाउंटन्सी म्हणजे लेखाशास्त्र. ही जी वेगवेगळी बिलिंग्स आपण जपून ठेवलेली आहे, त्याच्यावरती मॅथमॅटिकली प्रोसेस करणे, अकाउंटच्या भाषेमध्ये त्याच्यावरती अकाउंटच्या नियमानुसार प्रक्रिया करणे म्हणजे अकाउंटन्सी होय. त्यानंतर पुढचा शब्द आहे डेटर्स. डेटर्स म्हणजे ऋणको. ज्या लोकांकडून आपल्याला पैसे घ्यायचे आहेत, लक्षात घ्या मित्रांनो, ज्या लोकांकडून आपल्याला पैसे घ्यायचे आहेत, ज्यांच्याकडून पैसे येणे आहेत, अशा व्यक्तींना आपण डेटर्स म्हणतो, म्हणजे ऋणको. पुढचा शब्द आहे क्रेडिटर्स. धनको, देणे. ज्या लोकांकडून आपण कर्जाऊ किंवा उसनवारीवर मित्रांकडून, नातेवाईकांकडून जर पैसे घेतले असतील, तर हे पैसे आपल्याला परत करायला लागतात, आणि हे जे पैसे आपल्याला देणे आहे त्याला क्रेडिटर्स असे म्हटलं जातं. त्यानंतर कॅपिटल. कॅपिटल म्हणजे काय, तर कॅपिटल म्हणजे भांडवल. कोणताही व्यवसाय करत असताना सर्वप्रथम गरज असते ती भांडवलाची. व्यक्ती व्यवसाय सुरू करण्यासाठी मग कॅश असेल, पैशाच्या स्वरूपात असेल, किंवा जमीन असेल, इमारत असेल, मशिनरी असेल, फर्निचर असेल, ह्या वस्तू व्यवसाय सुरू करण्यासाठी ज्या वेळेस व्यवसायात टाकल्या जातात, ह्या वस्तू घेऊन व्यवसाय केला जातो. तर ह्या व्यवसाय सुरू करण्यासाठी ज्या वस्तू आपण आणल्यात, जे पैसे आपण उभे केलेत, त्याला आपण कॅपिटल म्हणजे भांडवल असं म्हणतो. पुढचा शब्द आहे ड्रॉइंग्स. ड्रॉइंग्स म्हणजे उचल. मित्रांनो, व्यवसाय करत असताना, व्यवसाय जरी आपल्या मालकीचा असेल तरी व्यवसायातून आपण जर पर्सनल युजेससाठी, वैयक्तिक उपभोगासाठी जर काही वस्तू काढून घेतल्या किंवा वैयक्तिक खर्चासाठी व्यवसायातून काही पैसे काढून घेतले, तर त्याला ड्रॉइंग्ज असं म्हणतात. जरी व्यवसाय आपल्या मालकीचा असेल तरी आपण व्यवसायातील जर वैयक्तिक उपभोगासाठी पैसा खर्चला, वैयक्तिक उपभोगासाठी जर आपण त्या वस्तू वापरल्या, तर त्याचा देखील हिशोब लिहून ठेवणं गरजेचं असतं. तर ज्या वेळेस व्यवसायाचा मालकच व्यवसायातून वैयक्तिक उपभोगासाठी काही वस्तू किंवा पैसे घेत असेल, तर त्याला ड्रॉइंग्ज म्हटलं जातं. पुढचा शब्द आहे लँड अँड बिल्डिंग. जमीन आणि इमारत. त्यापुढील शब्द आहे प्लांट अँड मशिनरी, यंत्रसामग्री. त्यानंतर गुडविल. गुडविल म्हणजे नावलौकिक. मग नावलौकिक म्हणजे काय, तर बाजारपेठेमध्ये एखाद्या व्यक्तीचं किंवा एखाद्या कंपनीचं चांगलं नाव असणे. फॉर एक्झाम्पल कोलगेट, पार्लेजी, ह्या वस्तू फक्त नावावरती विकतात विद्यार्थी मित्रांनो. ज्यावेळेस एखादा कस्टमर दुकानात जातो, त्यावेळेस तो म्हणतो कोलगेट द्या. त्याला टूथपेस्ट हवी असते, त्याला दात घासण्यासाठी क्रीम हवी असते, मात्र टूथपेस्ट हा शब्द न वापरता तो व्यक्ती कोलगेट हा शब्द वापरतो. हे कोलगेटचं गुडविल आहे. म्हणजे टूथपेस्टलाच कोलगेट हे नाव प्राप्त झालंय. ज्यावेळेस एखादा व्यक्ती दुकानात जाऊन बिस्किट पुडा घ्यायचा असतो, त्यावेळेस तो पार्लेजी द्या म्हणतो. दुकानदाराने कुठलाही बिस्किट समोर ठेवलं तरी तो घेतो, मात्र बिस्किट म्हणजेच पार्लेजी, इतकं ब्रँड त्या बिस्किटचं झालेलं आहे. मग हे जे बाजारपेठेमध्ये त्या वस्तूचं नाव झालेलं आहे, ही त्या वस्तूची एक प्रकारे ॲसेट्स असते, त्याला गुडविल असं म्हटलं जातं. त्यानंतर पुढचा शब्द आहे आपल्याला बघायचा तो इनटँजिबल, अदृश्य. ती संपत्ती असते मित्रांनो, मात्र ती दिसत नाही, दृष्टिक्षेपात पडत नाही.
तिला आपण टच करू शकत नाही अशी संपत्ती, इनटँजिबल ॲसेट. येथील काही एक्झाम्पल सांगता तुम्हाला, येथील काही उदाहरण सांगता की संपत्ती आहे मात्र ती दिसत नाही. तर मित्रांनो, जस्ट आपण गुडविल हा शब्द बघितला. गुडविल ही त्या व्यवसायाची एक प्रकारे संपत्ती असते. बाजारपेठेत नावलौकिक असणे ही एक ॲसेट्स आहे. मात्र ती दिसते का? दिसत नाही, मात्र ती असते. ज्या प्रकारे गुडविल नावलौकिक आहे मात्र ते दिसत नाही, त्याला स्पर्श करता येत नाही, तर ही झाली आपली इनटँजिबल ॲसेट, अदृश्य संपत्ती. त्यानंतर गुड्स, वस्तू किंवा माल. पुढचा शब्द आहे परचेस, खरेदी करणे, सेल्स, विक्री करणे, विक्री, ॲसेट्स, संपत्ती. मग याच्यामध्ये जमीन असेल, इमारत असेल, फर्निचर असेल, व्हेकल्स असेल, किंवा आपण लोकांना दिलेले जे पैसे आहेत, डेटर्स, येणे जे पैसे आहेत, ते देखील संपत्तीच मानले जातात. लायबिलिटी, देणे. मग आपल्यावरची बँकेचं कर्ज असेल, मित्र नातेवाईकांकडून घेतलेले पैसे असतील, किंवा उधार खरेदी केलेली असेल, ही सगळी लायबिलिटी आहे, देणे आहे. आपल्यावर हे कर्ज असतं. त्यानंतर पेमेंट्स, देणे. जो खर्च आहे आपला ते देणे. रिसिप्ट्स, येणे. रेंट, भाडे. आपण जर एखादी जमीन, इमारत, दुकान भाडे तत्वावर घेतलं असेल तर मासिक किंवा वार्षिक त्याचं आपल्याला भाडं पे करायला लागतं. सॅलरी, पगार, वेजेस, मजुरी. जो व्यक्ती बौद्धिक काम करतो त्या व्यक्तीला पगार दिला जातो. जी व्यक्ती शारीरिक कष्ट करते त्याला वेजेस म्हणजे मजुरी दिली जाते. त्यानंतर स्टॉक, वस्तूंचा जो साठा आहे आपल्याकडे त्याला स्टॉक म्हटलं जातं. त्यानंतर कॅरेज, वाहतूक, एक्सपोर्ट, निर्यात, आपल्याकडून आपल्या देशातून दुसऱ्या देशात वस्तू पाठवणे, इम्पोर्ट, आयात, एक्सपोर्ट ड्युटी, निर्यात कर. मित्रांनो, जेव्हा दुसऱ्या देशातून वस्तू खरेदी करून आपल्या देशात आणतो, इम्पोर्ट, किंवा आपल्या वस्तू दुसऱ्या देशाला विकतो, एक्सपोर्ट, तर याच्यावरती आपल्याला काही टॅक्सेस भरावे लागतात. सरकारला आपण कर देणे लागतो. मग आयात केल्यावर जो टॅक्स भरतो त्याला इम्पोर्ट ड्युटी, निर्यात केल्यावर जो टॅक्स भरतो त्याला एक्सपोर्ट ड्युटी. इम्पोर्ट ड्युटी आणि एक्सपोर्ट ड्युटी. त्यानंतर गुड्स डिस्ट्रॉय बाय फायर. बऱ्याचशा वेळेस व्यवसाय करताना काही अपघात घडू शकतात. अपघाताने जर आपल्या गोडाऊनमधील, आपल्या कारखान्यामधील, आपल्या दुकानामधील वस्तू काही जळाल्या असतील तर ही आपले नुकसान आहे. अकाउंटमध्ये याला गुड्स डिस्ट्रॉय बाय फायर असं म्हटलं जातं आणि याची एक वेगळी ट्रीटमेंट अकाउंटमध्ये केली जाते. योग्य वेळी आपण ते बघणारच आहोत. त्यानंतर पुढचा शब्द आहे ॲडव्हर्टाइजमेंट म्हणजे जाहिरात. त्यानंतर पुढचा शब्द आहे बॅड डेब्ट्स. बॅड डेब्ट्स म्हणजे लोकांकडून आपल्याला जे पैसे येणे आहेत ते पैसे न मिळणे. डेटर्स, लोकांकडून येणे पैसे. मात्र एखादी व्यक्ती दिवाळखोर झाली असेल म्हणजे इन्सॉल्वंट झाली असेल, त्या व्यक्तीकडे कुठलीही संपत्ती राहिली नसेल, त्या व्यक्तीची सगळी संपत्ती नुकसान झाली असेल, तर ज्या वेळेस ती व्यक्ती आपले पैसे देऊ शकत नाही अशा वेळेस आपण त्याला बॅड डेब्ट्स म्हणतो. बाजारपेठेत आपले बुडालेले पैसे. असे बरेचशा अकाउंटमध्ये नवीन शब्द येणार आहेत. ह्या शब्दांची आपण थोडीशी सुरुवातीला माहिती करून घेणार आहोत. तर मित्रांनो, हे जे आज आपण बघितलेले 30 शब्द आहेत, एक 300 पानी रजिस्टर घ्यायचं, त्यावरती हे शब्द व्यवस्थित लिहून मराठीमध्ये त्याचा अर्थ लिहायचा आणि हे 30 शब्द पाठांतर करायचे. पुढच्या तासाला आपण आणखीन 30 शब्द घेणार आहोत. असे एकूण 150 ते 180 शब्द आहेत, हे आपण सुरुवातीला घेणार आहोत. आणि त्यानंतर आपलं पहिलं प्रकरण इंट्रोडक्शन ऑफ बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी, बुक कीपिंग अँड अकाउंटन्सीची ओळख करून घेणार आहोत. तर मित्रांनो, आपण पुढच्या तासाला पुन्हा नवीन 30 शब्द बघणार आहोत. तत्पूर्वी हे शब्द व्यवस्थित आपल्या रजिस्टरमध्ये लिहा आणि ते पाठ करा. मित्रांनो, घरी राहा, सुरक्षित राहा, आपले आणि आपल्या कुटुंबियांची काळजी घ्या. धन्यवाद.